नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2023 ला झालेला निर्णय की राज्यसेवा हा वर्णनात्मक स्वरूपाचा असावा, म्हणजे यूपीएससीच्या असणाऱ्या पॅटर्नला अनुषंगाने आपल्या एमपीएससीनं तो असणारा पॅटर्न अडॉप्ट केला होता. पण त्यानंतर एक महत्त्वपूर्ण असणारा मुद्दा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समोर येत होता. त्यामुळे तो 23 ऐवजी 25 ला इम्प्लिमेंट करायचा हा निर्णय झाला आणि 25 चा असणार पेपर सप्टेंबरच्या 28 तारखेला घ्यायचा हा निर्णय होता. पण त्यानंतर वेगवेगळ्या कारणांच्या अनुषंगाने प्लस एक पूरजन्य परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये, त्या कारणामुळे तो पेपर 9 नोव्हेंबरला म्हणजे आज आत्ता आपल्याला कंप्लीट होताना दिसतोय. आणि या असणाऱ्या पेपर अंतर्गत जर बघितलं तर थोडासा असणारा एक एक डिस्टर्बन्स आपल्याला पाहायला मिळतो या असणाऱ्या पेपरमध्ये. कारण का क्वेश्चनची असणारी संख्या कमी जास्त झालेली दिसते आपल्याला या ठिकाणी. मग त्यामध्ये पाहिलं तर जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये असणारे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी 20 पर्यंत जाताना दिसतात. सोबत उल्लेख केला तर थोडासा असणाऱ्या क्वेश्चनची लेवल ही यूपीएससी प्रमाणे मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर सायन्स असेल, त्यामध्ये थोडासा हिस्ट्रीचा अँगल असेल किंवा त्यामध्ये थोडासा पॉलिटिचा पार्ट असेल, तिथे यूपीएससीला मॅच करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण जर बघितलं तर ओव्हरऑल हा असणारा पेपर तुम्हाला थोडासा मॉडरेट टू थोडासा टफ या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये जाताना दिसलेला आहे. कारण का याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा खूप जास्त पद्धतीने विचारलेला आपल्याला दिसतो. म्हणजे यूपीएससीला मॅच करण्यासाठीचा असणारा प्रयत्न होता असं म्हणता येणार नाहीये. काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये होताच, पण काही बाबतीमध्ये तिथं फॅक्च्युअल कंटेंट थोडेसे जास्त होते आणि ते कंटेंट तुम्हाला पॉलिटिच्या बाबतीमध्ये दिसतील, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये दिसतील, जिओग्राफीच्या बाबतीमध्ये दिसेल, काही अंशी तुम्हाला सायन्सच्या बाबतीमध्ये पण दिसेल. हाही मुद्दा. करंटच्या बाबतीमध्ये तर अजून थोडासा जास्त फॅक्च्युअल डाटा या ठिकाणी आपल्याला येताना दिसतोय. साहजिक आहे, एमपीएससी करतोय तर आपल्या डोक्यामध्ये हा मुद्दा येतोच की फॅक्च्युअल डाटा, कन्सेप्ट क्लॅरिटी या गोष्टी आपण विचारात घेऊनच या असणाऱ्या परीक्षांची तयारी करत असतो. मग थोडासा मॉडरेट लेवलच्या पेपरचं असणारं डिस्कशन म्हणजे एक संभाव्य उत्तर तालिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी उभा आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगेन की कोणकोणते असणारे सब्जेक्टचे आन्सर्स माझ्यापर्यंत पोहोचवलेत आपल्या असणाऱ्या फॅकल्टीच्या टीमनं. मग याच्यामध्ये उल्लेख केला तर सगळ्यात पहिल्यांदा जिओग्राफीचा रेफरन्स पाहिला तर या ठिकाणी बापू गायकवाड सर असतील आणि सोबतच आपले असणारे नितीन सर असतील. आणि सोबत हिस्ट्रीचा असणारा क्वेश्चन पेपर पाहिले तर त्यामधले असणारे 15 क्वेश्चन्स हे मला नितीन सरांनी दिलेले आहेत. त्यानंतर पाहिलं तर इकॉनॉमिक्सचे असणारे क्वेश्चन्स या ठिकाणी 15 क्वेश्चन्स प्रतीक भट सरांनी दिलेले आहेत. त्यानंतर पाहिलं तर सायन्स, जनरल सायन्सचा उल्लेख करूया थोडासा. त्याच्यामध्ये एक टेकचा पार्ट थोडासा होता, तर सायन्स आणि टेकचा रेफरन्स घेतला तर 20 क्वेश्चन्स राजेश सरांनी दिलेले आहेत. त्यानंतर पाहिलं आपण या ठिकाणी तर पॉलिटिचे क्वेश्चन्स मीच दिलेले आहेत. त्यानंतर करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंटचा उल्लेख केला तर इथं आपल्याला मंगेश सर देताना दिसतात. म्हणजे आपल्या संपूर्ण टीमनं हे असणारे आन्सर की आपल्याला दिलेलं आहे. चला पटकन तुम्हाला या असणाऱ्या आन्सर्स बद्दलचे रेफरन्सेस या ठिकाणी देऊया. आता पेपर आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे सेट सी आहे आपल्याकडं. मग महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जो असणारा झालेला आहे कधी तर 9 नोव्हेंबरला आता आपल्याला कंप्लीट होताना दिसतोय. त्यातला पेपर फर्स्ट, ज्याला जनरली ओळखतो आपण जीएस पेपर फर्स्ट या नावाने, जनरल स्टडीज पेपर फर्स्टच्या नावाने ओळखतो आपण, तर तो रेफरन्स याच्यामध्ये बघतोय आपण. चला काय बघा, सगळ्यात पहिले क्वेश्चन जर बघितले आपण या ठिकाणी तर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत पहिले 15. त्यानंतरचा आपण उल्लेख केला तर नंतरचे 15 आपल्याला जिओग्राफीचे क्वेश्चन दिसतात. पटकन आपण याचे आन्सर्स बघूया. बघा, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. काय नाकारण्यासाठी ठराव पारित केला? क्रिप्स प्रस्ताव, कर्जन योजना, अलीगड योजना का लतीफ योजना? तर उत्तर असेल क्रिप्स प्रस्तावाचा रेफरन्स. या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे संभाव्य उत्तर तालिका आहे. आयोग जेव्हा या पद्धतीचे आन्सर की देईल त्यामध्ये असणारे चेंजेस जे असतील ते पण मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेनच त्यावेळेस. ठीक आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी थोडंसं म्हणजे आपण असं म्हणूया की 90 to 95% तर बरोबरच असणार आहे, पण 5% रेफरन्स आला तर इथं आयोग बदलू शकतो. बऱ्याच अंशी त्याला वेगवेगळे रेफरन्स अटॅच करून आयोग आन्सर देत असतो, तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं फ्लेक्झिबल होऊन तिथं आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. ठीक आहे, बघा दुसरं काय प्रश्न या ठिकाणी, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 द्वारे डॅश डॅश केलेल्या होत्या. काय केलं होतं या ठिकाणी तर मोर्लेमेंटो सुधारणा आणली होती, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आणली होती, भारतीय शिक्षण सुधारणा आणली होती का भारतीय नागरी सेवा सुधारणा आणलेली होती? तर साहजिक आहे
1909च्या ऍक्टचा उल्लेख केला तर इंडिया काउन्सिल ऍक्टच असणार दुसरं नाव या ठिकाणी येतं, ते म्हणजे मोर्ले मेंटो सुधारणा. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, हे इथं लक्षात घेऊया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3चा रेफरन्स याच्यामध्ये ऍड करूया आपण. बघा काय, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील होते. कुठले होते हे? विदर्भातले, मराठवाडा, पुण्यातले का कोल्हापुरातले होते? तर याचा आन्सर असणार या ठिकाणी तर ते होते विदर्भातले. लक्षात ठेवायचं. कोणाचा उल्लेख करतोय आपण? वामनराव माधवराव कोल्हटकर यांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये असेल. नंतर जोड्या लावा दिलेल्या आहेत. कुठला? तर मुघलकालीन न्याय व्यवस्थेतील असणारी शिक्षा आणि शिक्षेचं स्वरूप यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे. स्तंभ अ शिक्षा आणि शिक्षेच्या स्वरूपाचा उल्लेख केला. हद्द, तामीर, किस्सास, तशहीर आणि याच्यामध्ये पाहिलं शिक्षेचं स्वरूप कसं असेल? जशास तसे, मानहानी, धिंड काढणे, ताकीद, समजवा, हद्दपार करणे, मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे. यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजेच काय त्या ठिकाणी हद्दचा उल्लेख केला तर ताकीद, समज व हद्दपार करणे. ताजीरचा उल्लेख केला तर उल्लेख येतो जशास तसे. नंतर किस्सासचा उल्लेख केला तर मानहानी, धिंड काढणे आणि तशहीरचा उल्लेख केला तर मृत्यूदंड, हातपाय तोडणे अशा पद्धतीची शिक्षा आणि शिक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिसू शकतं मुघलकालीन न्याय व्यवस्थेच्या अंतर्गत. हे असेल उत्तर त्याचं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 5 काय, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते? कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते? इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया. याचं उत्तर असेल इंडिया फॉर इंडियन्स. हा असणारा उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 6चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. काय बघा, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? कुठं? हैदराबाद संस्थान विलिनीकरणामध्ये. के.एम. करियप्पा होते, राजेंद्र सिंग होते, एस.एम. श्री नागेश होते का सर रॉबर्ट लॉकहार्ट होते? तर कोण होते या ठिकाणी? तर इथं विलिनीकरणामध्ये लेफ्टनंट जनरल म्हणून उत्तर असेल ऑप्शन 4 तर रॉबर्ट लॉकहार्ट यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. हे इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे बघूया क्वेश्चन 7 काय, मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? अबुल फजलला, मिया तानसेनला, अब्दुल रहीम यांना का हकीम हुमाम यांना दिलेली होती? कोणाचं उत्तर असेल या ठिकाणी? तर अब्दुल रहीम हे उत्तर असेल या ठिकाणी. मुघल बादशाह अकबराने दिलेली असणार खान ए खानान ही असणारी पदवी 1584 मध्ये. पुढचा प्रश्न पहा 8 नंबर. तर 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेलं आहे? महान दिल्ली दरबार 1877 मध्ये भरला होता. या ठिकाणी यस महादेव गोविंद रानड्यांचा उल्लेख येतोय, के.डी. तेलंगांचा उल्लेख येतोय, एस.एच. चिपळूणकरांचा का गवा जोशींचा यांचा उल्लेख केला तर उत्तर असेल ग वा जोशींचा उल्लेख या ठिकाणी करायचा आपल्याला. संदर्भ उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 प्रश्न क्रमांक 8चा. नंतर पहा काय दिलाय क्वेश्चन नंबर 9, दिवान ए अमीर ए कोही या नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केलं होतं? कोणी केलं होतं स्थापन? हे अल्लाउद्दीन खिलजीने केलं होतं, मोहम्मद बिन तुगलकनं केलं होतं, बलबननं केलं होतं का फिरोज शहा तुगलकनं केलं होतं? तर याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक यांनी हे तयार केलं होतं. कुठलं? दिवान ए आमिर ए कोही या नावाचं स्वतंत्र खातं निर्माण केलेलं होतं. क्वेश्चन 10 बघूया आपण इथं. जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी, तुकाराम तात्या पडवळ यांनी, विठ्ठल रामजी शिंदे यांनी का भाऊराव पायगोंडा पाटील यांनी हे मांडलं होतं? कुणी मांडलेलं होतं? तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं होतं. जातीभेद विवेकसार या पुस्तकाचा उल्लेख याच्यामध्ये असेल. ठीक आहे. नंतर पुढं क्वेश्चन नंबर 11 पहा, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? म्हणजे 1954चा रेफरन्स देऊन या ठिकाणी आन्सर देण्याचा प्रयत्न करायला सांगितलाय. आता याच्यामध्ये भरपूर या ठिकाणी लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर इथं 2-2 ऑप्शन दिसतात. 2-2 ऑप्शन असू शकत नाही तर साहजिक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 फक्त अ.
पंडित नेहरू व चाऊ अँड लाय या पद्धतीचा असणारा संदर्भ याच्यामध्ये पंचशील करारचा उल्लेख या ठिकाणी असेल. पंचशील करार आय थिंक सलग 2-3 वर्ष मागच्या आयोग आपल्याला एमपीएससी मध्ये विचारताना बघ दिसतोय आपल्याला, हे लक्षात घेऊया. 12 काय बघा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं. व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णू शास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर का गोपाळ गणेश आगरकरांचा उल्लेख या ठिकाणी आला तर बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेलं आहे. इथं कोणतं, विधवा वपन अनाचार या पुस्तकाचे असणारे लेखक. पुढे पहा, जोड्या लावा दिलेत. पुढील राजे व त्यांचे राजघराणी यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. अपराजित आदित्य 1, विजयालय भोज 1, पल्लव चोळ राजघराण्याचा संस्थापक का गुर्जर यापैकी उल्लेख केला तर कोणतं उत्तर असेल इथं, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. म्हणजे काय इथं अपराजितचा उल्लेख केला तर पल्लव असेल, आदित्य 1चा उल्लेख केला तर चोळ असेल, विजयालयचा उल्लेख केला तर चोळ राजघराण्याचा संस्थापक असेल, भोज 1चा उल्लेख केला तर गुर्जर ही जोडी असेल या ठिकाणी. म्हणजे 13चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा रेफरन्स याच्यामध्ये असेल, हे लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 14 काय बघा, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधान कोणती असं दिलेलं आहे. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्य ग्रंथ लिहिला. आंध्र भोज, अभिनव भोज असे या राजा संबोधले जात होते. पेद्दणा हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर उत्तर काय असेल या ठिकाणी, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 अ, ब आणि क या ठिकाणी बरोबर असेल. ड विधान या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे संगम राजघराण्यातील नव्हते हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. पुढे पहा क्वेश्चन 15, डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. कोणत्या समाजाचे सदस्य होण्यासाठी अट होती, ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज का सत्यशोधक समाजाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, संदर्भ आहे ऑप्शन नंबर 3 प्रार्थना समाजाचा उल्लेख या ठिकाणी येत राहतो, हे लक्षात घ्यायचं. कोणता, ऑप्शन नंबर 3 प्रार्थना समाज याच्यामध्ये असेल. ठीक आहे, पुढे बघा 2011च्या आता इथून पुढचे असणारे क्वेश्चन चालू होतील जिओग्राफीचे क्वेश्चन्स असणार. संदर्भ बघूया. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. कुठं होती सर्वाधिक जास्त, चंदीगड, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप का दिल्लीचा उल्लेख या ठिकाणी. तर उत्तर येतो या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा उल्लेख केला तर लक्षद्वीपचा संदर्भ याच्यामध्ये असेल. 16चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा उल्लेख. चला 17 बघूया. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश डॅश इतका होता. किती होता साक्षरता दर या ठिकाणी उल्लेख केला तर तो होता 66.11%. म्हणजे उत्तर असेल इथं 17 नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 3चा उल्लेख याच्यामध्ये असेल, हे इथे लक्षात घेऊया. पुढे बघूया. खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दफ्तार आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबितू आहे आणि भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुहार मोता हे आहे. तर चुकीचं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 1चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. हा संदर्भ याच्यामध्ये असेल. भारताच्या असणाऱ्या ठिकाणांचा संदर्भ इथे दिलेला आहे एक्स्ट्रीम असणाऱ्या बाजूमध्ये. खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत. अचूक म्हणजे बरोबर नाहीत, म्हणजे चुकीचे आहेत. बघा, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आपल्याला इथं चुकीचे विधान बघायचे तर फक्त ड या ठिकाणी चुकीचं आहे, हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं. क्वेश्चन 19चं उत्तर असेल ऑप्शन नंबर
3चा संदर्भ. क्वेश्चन नंबर 20 बघूया. बघा 1960च्या असणाऱ्या कालखंडामध्ये जो सिंधू नदीच्या असणाऱ्या जलवाटपाचा मुद्दा होता तो जिओग्राफीमध्ये पण विचारलाय प्रश्न आणि करंट मध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलाय की करंट मध्ये प्रश्न विचारलाय की कोणत्या नद्याचं सिंधूंच्या उपनद्यांचं पाणी भारताच्या वाट्याला येतं असा प्रश्न आहे. इथं प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, चिनाब, कोसी, सतलज, गंडक, कोशी, घागरा, सोन, सतलज, बियास, रावी, चिनाब, काबुल, कुर्रम, स्वात का झेलमचा संदर्भ. उत्तर असेल या ठिकाणी अ आणि क बरोबर. म्हणजे कोणते? झेलम, चिनाब, कोसी, सतलज, सतलज, बियास, रावी, चिनाब या असणाऱ्या नद्यांचा उल्लेख या ठिकाणी येतोय. तर अ आणि क हे बरोबर असणारे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. चला क्वेश्चन नंबर 21चा उल्लेख केला तर जोड्या लाभांचा संदर्भ दिलाय. बघा इथं काय दिलाय? भारतातील घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तराचा असणारा संदर्भ याच्यामध्ये दिलेला आहे. काय असेल उत्तर पहा. केरळचा उल्लेख केला तर 1084 आहे. तामिळनाडूचा उल्लेख केला तर तामिळनाडू आहे 996. ओके. नंतर उल्लेख केला पुदुच्चेरीचा उल्लेख तर तो आहे 1037 आणि आंध्र प्रदेशचा उल्लेख केला तर 993 आहे. ते सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तराचे असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख केलेला आहे. तर याचं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4. 21चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 लिंग गुणोत्तराचा उल्लेख या ठिकाणी करून दिलेला आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 22 बघूया आपण. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, तापमान व हवेचा दाब वाढल्याने, तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने या असणाऱ्या वादळांची निर्मिती होताना दिसते आपल्याला. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 23 बघूया. काय बघा 23. कळसुबाई हे महाराष्ट्रातले सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? सह्याद्रीमध्ये, शंभू महादेव डोंगररांगामध्ये, सातपुड्यामध्ये का बालाघाटमध्ये? उत्तर असेल या ठिकाणी सह्याद्री पर्वत रांगाच्या अंतर्गत ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 24 बघूया. महासागर दिलेत आणि गर्तांचा उल्लेख या ठिकाणी दिलाय. महासागर आणि गर्ताचा संदर्भ कुठे बघा. प्रशांत महासागराचा उल्लेख केला तर मरियाना गर्त आहे तिथं. नंतर पाहिलं अटलांटिक महासागर तर या ठिकाणी येतो प्युर्टो रिको गर्ताचा उल्लेख याच्यामध्ये येतो. हिंदी महासागराचा उल्लेख केला तर जावा गर्ताचा उल्लेख येतो आणि आर्टिक महासागराचा उल्लेख केला तर युरेशियन गर्ताचा संदर्भ याच्यामध्ये येतो. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. महासागर आणि गर्ताचा उल्लेख याच्यामध्ये केलाय तर इथं उत्तर असेल 24चं ऑप्शन नंबर 3चा संदर्भ याच्यामध्ये असेल. क्वेश्चन नंबर 25 बघा काय दिलं. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जातं? गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोराम. गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. काय असेल उत्तर याच्यामध्ये? उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरामचा उल्लेख याच्यामध्ये आपण करूया. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 26 काय बघा याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 26 आहे योग्य जोड्या ओळखायला सांगितलेल्या आपल्याला जीवावरण राखीव क्षेत्र आणि त्याचे असणारे स्थापना वर्ष. काय बघा निलगिरीचा उल्लेख केला तर निलगिरीचा संदर्भ पाहिला तर कधी असेल इथं तर तो असेल 1986चा. सुंदरबनचा उल्लेख केला तर 1989चा. कच्छचा उल्लेख केला तर 2008चा आणि पन्नाचा उल्लेख केला तर 2021. म्हणजे उत्तर असेल या ठिकाणी कोणता तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 26चं उत्तर असेल कशाच्या बाबतीमध्ये जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष याच्या अंतर्गत उत्तर नंबर 2 असेल. नंतर काय दिलंय नद्यांचा असणार संगम स्थळ दिलेला आहे आणि नद्या दिलेल्या आहेत. ओके चला मग बघूया काय याचा संदर्भ येतो. या ठिकाणी जोड्या लावाच्याच अंतर्गतचा उल्लेख आहे. प्रकाशे याचा उल्लेख केला तर तापी, गोमती या नद्याच्या अंतर्गत हे संगम स्थळ आहे. पुढे बघितलं आपण या ठिकाणी तर मुडावतचा उल्लेख केला तर तापी आणि पांझराचा उल्लेख येतो. माहुलीचा उल्लेख केला तर कृष्णा आणि वेण्णाचा उल्लेख येतो आणि तुळापूरचा उल्लेख केला तर भीमा आणि इंद्रायणीचा संदर्भ याच्यामध्ये येतो. तर उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. 27 उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 28 बघूया. काय जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. कोणते वारे? आग्नेय, वायव्य, नैऋत्य का ईशान्य वाऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी असेल. साहजिक इथं तो मुद्दा येतो. नैऋत्य मोसमी वारे या ठिकाणी वाहतात. कुठं? जून ते सप्टेंबर या कालखंडाचा उल्लेख याच्यामध्ये असेल. चला क्वेश्चन नंबर 29 बघूया. काय खालील विधानांचा विचार करा.
तपांबराचं तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. कोणतं उत्तर असेल? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. दोन्ही विधाने बरोबर आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचं काय देतं? योग्य स्पष्टीकरण देतं. लक्षात घ्यायचं, तपांबराच्या तापमानाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 30 बघूया. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? म्हणजे रासायनिक प्रक्रिया प्लस तो जलजन्य खडक असला पाहिजे. कोण आहे तो? जिप्सम, शेल, ग्रानाइट का पंकाश्म असेल तर तो असेल या ठिकाणी ग्रानाइट. उत्तर असेल 30 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये करूया. चला आता क्वेश्चनचा उल्लेख केला तर इथं थोडेसे एन्व्हायरमेंटचे असणारे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. जे प्रॅक्टिकली 5 क्वेश्चन आहेत पण थोडासा एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण दिसले आणि थोडेसे जिओग्राफीच्या अंतर्गत पण दिसले, त्यामुळे तो संदर्भ कव्हर होतोच इथं. क्वेश्चन नंबर 31 बघूया. काय? धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. कोण आहे नोडल मंत्रालय या ठिकाणी? तर लक्षात घ्यायचं, पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार हे त्याचं काय आहे? नोडल मंत्रालय आहे. नोडल एजन्सीच्या अनुषंगाने हे काम करताना आपल्याला दिसतं, हे लक्षात घ्यायचं. नंतर प्रदूषके आणि प्रदूषकांचे असणारे परिणाम या ठिकाणी दिलेत. बघा काय दिलेत? पाण्यातील फॉस्फेट खताचा उल्लेख केला तर अन्नतिरेक किंवा सुपोषण याचा संदर्भ या ठिकाणी जोडायचा आपल्याला. प्रदूषकांच्या असणाऱ्या परिमाणांचा संदर्भ इथं आपण जोडतोय, हे लक्षात घ्यायचं. पाण्यातील फॉस्फेट खतांचा उल्लेख, अन्नतिरेक आणि सुपोषणाचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहिलं, हवेतील मिथेनचा उल्लेख केला तर जागतिक तापमान वाढीचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. आणि पाण्यातील असणाऱ्या कृत्रिम अपमार्जिकेचा उल्लेख केला तर तो असेल इथं पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा उल्लेख याच्यामध्ये असेल. हवेतील नायट्रोजन ऑक्साईडचा उल्लेख केला तर आम्ल पर्जन्याचा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी असेल. प्रदूषके आणि प्रदूषकांच्या परिणामाचा उल्लेख इथं लक्षात घेऊया. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 33 पहा. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही? याचा अर्थ बाकीचे 3 हे घोषित झालेले आहेत, एक याच्यामध्ये घोषित झाले नाही. कोणता? घरियाल, बेंगल फ्लोरिकन, फोर टोड रिव्हर टेरापिन, लेदरबॅक कासव. तर उत्तर असेल या ठिकाणी बेंगल फ्लोरिकन. याला अजूनही त्या ठिकाणी या पद्धतीच्या असणाऱ्या लिस्ट मध्ये घोषित करताना दिसत नाहीयेत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घेऊया. पुढे चला बघा. जीवशास्त्रज्ञांनी जैववैविध्यतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त प्रयोग केलेला आहे? EIA, IUCN, EPA का हिप्पो? तर उत्तर असेल या ठिकाणी हिप्पो हा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. क्वेश्चन नंबर 34 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 35. खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचं उदाहरण आहे? म्हणजे उल्लेख काय केला? रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस कोण आहे? दगडी कोळसा, खनिज तेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू का भू औष्णिक ऊर्जा? जिओथर्मल एनर्जीचा संदर्भ याच्यामध्ये येतोय का? तर यस, उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. भू औष्णिक ऊर्जा ही काय या ठिकाणी एक पुनर्नवीकरण असणारा संदर्भ या ठिकाणी ऊर्जेच्या स्त्रोतांतर्गत येतोय, हे इथं लक्षात घ्यायचं. आता नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने तयारी करताय तर हा संदर्भ युपीएससी सारखा फॉलो करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला युपीएससी आणि एमपीएससी साठी आवश्यक असणारी एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज ऑलरेडी आपण घेतलेले आहे आपल्या या चॅनलवरती, तर ते तुम्ही पाहू शकता. मग याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत, आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, सगळे एनसीईआरटी याच्यामध्ये जे कोणते कव्हर करायचे त्याचा रेफरन्स असेल आणि फ्री एनसीईआरटीचे असणारे पीडीएफ तुम्हाला या अंतर्गत मिळणार आहे. प्लस आपली असणारी जी युपीएससी एमपीएससीची असणारी इंटिग्रेटेड बॅच याच्यामध्ये असेल, प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यूची बॅच तुम्हाला मिळणार आहे. इंटेन्सिव्ह कव्हरेज असलं सगळ्या सिलेबसचा, प्लस याच्यामध्ये प्रिलियम्स आणि मेन्स प्रिपरेशन हे इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे करून घेतलं जाईल. डेली आन्सर रायटिंग असेल, याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि अपडेट स्टडी मटेरियल तुम्हाला मिळालं जाईल. डाऊट क्लिअरिंग सेशन्स असेल या ठिकाणी आणि करंट अफेअरचे असणारे डेडिकेटेड मॉडेल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे.
आणि तुम्हाला हे ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा मिळणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. प्लस याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट पण असणार आहे आणि यामधला असणारा PSIR, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स असणार ऑप्शनल मी घेतोय, जिओग्राफीचं ऑप्शनल आपले नितीन सर घेत आहेत. तर या अनुषंगाने ऑप्शनल सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत, मराठीमध्ये अवेलेबल आहेत, त्याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या, हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. चला, इथून पुढच्या असणारे 15 क्वेश्चन्स आहेत आपल्या इकॉनॉमिक्सचे, तर त्या क्वेश्चनचा रेफरन्स आपण याच्यामध्ये पाहूया. काय बघा, जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत? जमीन धारणाची मर्यादा लावायची या ठिकाणी. भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा का रूपांतरावर मर्यादा? तर याचं उत्तर असेल भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा. म्हणजे कोणतं असेल? अ आणि क या ठिकाणी बरोबर असेल. ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर असणार आहे. चला, क्वेश्चन नंबर 37 चा उल्लेख या ठिकाणी बघूया. काय बघा, खालील विधाने विचारात घ्या. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का? तर हे दोन्ही विधाने बरोबर आहे. 37 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख. चला, क्वेश्चन नंबर 38 बघूया. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे. त्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाच्या अनुषंगाने उल्लेख असेल तर इथं दोन्ही विधाने या ठिकाणी आपल्याला बरोबर आहेत, हे लक्षात घ्यायचं. क्वेश्चन नंबर 38 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ. क्वेश्चन नंबर 39 बघूया. काय क्वेश्चन नंबर 39? अन्न सुरक्षा विधेयक 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतं. बरोबर आहे. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो रुपये 3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो रुपये 1 प्रमाणे भरड धान्य व प्रति किलो रुपये 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे का? तर बरोबर आहे. कोणतं असेल? ऑप्शन नंबर 1 असेल. दोन्ही विधाने इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 40 बघूया. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथमच प्रचलित झालेली आहे. तर कधीही झाली होती या ठिकाणी? 1980 मध्ये ही सादर केली होती. तर त्या अनुषंगाने उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, 40 नंबर क्वेश्चनचं. पुढे पहा, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? 117, 117व्या, 40व्या का 125व्या स्थानावर दिसतोय? तर तो आहे 117व्या स्थानावरती. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कुणी केलेलं आहे? प्रोफेसर एडिसन, प्रोफेसर किंडल बर्जर का एडी गोरवाल का जोसेफ या ठिकाणी शुम्पीटर? उत्तर असेल या ठिकाणी प्रोफेसर किंडल बर्जर यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करूया. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 43 चा संदर्भ बघूया. बघा, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणतं उत्तर असेल या ठिकाणी? तर याचं उत्तर असेल इथं फक्त विधान ब बरोबर असणार आहे. 43 उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स याच्यामध्ये असेल. क्वेश्चन नंबर 44 बघूया. विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 ते 1960, 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचं आहे? रॉबर्ट मॅकनामारा यांचं आहे, रॉबर्ट क्लोवर यांचं आहे, चार्ल्स किंडल बर्जर यांचं आहे का जीन ड्रेज यांचं आहे? तर उत्तर असेल रॉबर्ट मॅकनामारा यांचं असणारं स्टेटमेंट आहे, हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 44 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा मुद्दा. चला, क्वेश्चन नंबर 45 बघूया. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश नव्हता? राष्ट्रीय सौर अभियान होता, राष्ट्रीय शाश्वत वस्तीस्थान अभियान होता, राष्ट्रीय जल अभियान होता
राष्ट्रीय आरोग्य अभियान नव्हता, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर असेल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 46 चा संदर्भ याच्यामध्ये बघूया आपण. काय बघा, भारतात स्वातंत्र्याच्या दशकानंतरही स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. उत्तर असेल विधान अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. क विधान या ठिकाणी संदिग्ध वाटतंय, हे लक्षात घेऊया. क्वेश्चन 47 चा उल्लेख करूया. काय बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम डॅश डॅश होते. कोणकोणते होते? पूरक पोषण आहार कार्यक्रम, आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण, स्त्री पुरुष समानता. याच्यामध्ये फक्त स्त्री पुरुष समानता नाहीये, बाकीचे 3 दिसतात आपल्याला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत. उत्तर असेल इथं ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 48 बघूया. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? मुंबई, चेन्नई, कलकत्ता का दिल्लीचा उल्लेख या ठिकाणी येतो? उत्तर असेल अ, क आणि ड. याच्यामध्ये चेन्नईचा समावेश होत नाही. मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला 13% लोकसंख्या दिसते नागरिक लोकसंख्येच्या अनुषंगाने. 49 बघा किती जास्त फॅक्च्युअल डाटा इकॉनॉमीच्या अंतर्गत. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के आहे. किती आहे? जागतिक लोकसंख्येच्या 17.5% उल्लेख आपण इथं बघतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. चला पुढचं बघूया या ठिकाणी 50. आता 50 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी थोडंसं डाऊटफुल आहे असं सरांचं म्हणणं आहे. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, सार्वत्रिक लसीकरण, अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली आणणे. यामध्ये उत्तर अपेक्षित होतं अ आणि ब चा उल्लेख नाही. सॉरी, अ तर चुकीचा आहे, कारण 2 अपत्यांचा संदर्भ प्रत्यक्ष दिसत नाही असा रेफरन्स दिसतोय, आढळतो या ठिकाणी, म्हणून उत्तर ब आणि क पाहिजे होता. तर हा रेफरन्स दिलेला नाहीये. अदरवाईज पाहिलं तर हे तिन्ही विधानं बरोबर वाटतात. आता बघूया आयोग कोणत्या पद्धतीने असेल, पण हा प्रश्न या ठिकाणी संदिग्ध आहे. क्वेश्चन नंबर 50 चा उल्लेख इथं लक्षात घेऊया. ठीक आहे. पुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर 51. आता इथून पुढचे असणारे क्वेश्चन्स आपले चालू होतात ते म्हणजे कुठले? तर इथं आहेत आपल्या सायन्सचे. ठीक आहे. बघा, खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते? या ठिकाणी कोलॅजनच्या वेळेस काय राहते? या ठिकाणी इथं हा फिजिकल क्वांटिटी आपल्याला बघायचे जे कन्झर्व राहते. वस्तुमान, संवेग, वेळ का लांबीचा उल्लेख या ठिकाणी येतो? तर संवेग आहे. मोमेंटम या ठिकाणी अक्षय राहतो, असं याचं उत्तर असेल. 52 पहा, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? विश्व स्थिर नाहीये हा कोणता संदर्भ या ठिकाणी सांगतो? तर उत्तर असेल इथं ऑप्शन नंबर 1, दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगांकडील विस्थापन. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, क्वेश्चन नंबर 52 चा संदर्भ. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 53 बघा. डॅश डॅश या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो. न्यूट्रिनो कण कशा अंतर्गत उत्सर्जित होतो? अल्फाक्षय, बीटाक्षय, गॅमाक्षय का एक्सरेचा उल्लेख येतो? तर याचं उत्तर असेल बीटाक्षय. याच्या अंतर्गत या ठिकाणी न्यूट्रिनो कण उत्सर्जित होताना आपल्याला दिसतो, हे लक्षात घेऊया. क्वेश्चन नंबर 54 बघूया. काय? तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहीपणा स्निग्धता वर कसा होतो? तर मित प्रवाहीपणा स्निग्धता वाढतो. उत्तर असेल या ठिकाणी विस्कोसिटी वाढताना दिसते. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 55 बघा. एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर किती असणार आहे? तर याचं उत्तर असेल 8:9. उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर हे 8:9 असणार आहे. उत्तर असेल 4. पुढे बघा, एक तुम्हाला या ठिकाणी जोडणी दिलेली आहे. काय दिले बघा? खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस
मध्ये बॅटरीमधून डॅश डॅश विद्युतवारा वाहील. किती विद्युतवारा वाहणार आहे, तर हा प्रश्न डाऊटफुल आहे असं सर म्हणतायत या ठिकाणी. मग क्वेश्चन नंबर 56 चा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येतो. 1 अँपिअरचा उल्लेख याच्यामध्ये असेल. हा रेफरन्स बघूया. चला पुढं. सायट्रस लिंबू. कॅन्सर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे पॅथॉजिनमुळे होतो? सायट्रस जीवाणू, बुरशी, विषाणू का निमॅटोड? कोणत्या प्रकारामुळे या ठिकाणी होतो? उत्तर असेल या ठिकाणी बॅक्टेरियामुळे, जीवाणूमुळे होतोय. हे लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. चला पुढे या ठिकाणी बघूया. इथं तो म्हणजेच कुठला असेल? इथं स्क्लेराराइड्स श्रेणी डॅश डॅश आहेत. मॅक्रोस्क्लेराइड्स आहेत ते, ऑस्ट्रिओस्क्लेराइड्स आहेत ते, ट्रॅकिड्स आहेत का ऍस्ट्रोस्क्लेराइड्स आहेत ते? काय असेल या ठिकाणी? कोणते विधान बरोबर असणार आहे? याचं उत्तर असेल अ, ब, ड. या ठिकाणी असेल क नसेल. टॅक्रिड्स याच्यामध्ये नाहीयेत. बाकीच्यांचा संदर्भ याच्यामध्ये येतो या ठिकाणी. कुठं? स्केराइड्सच्या असणाऱ्या श्रेणीच्या अंतर्गत हा मुद्दा येतोय. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. चला 59 नंबर प्रश्न पहा. जर संरक्षक पेशीमध्ये डॅश डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडले जातात. कोणत्या असणाऱ्या घटकांचा उल्लेख असेल या ठिकाणी? तर पोटॅशियम जमा झालं तर काय केलं जातं या ठिकाणी? रंध्र उघडले जातात. क्वेश्चन नंबर 59 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा संदर्भ. चला क्वेश्चन नंबर 60 बघूया. स्पायरोगायरा या शैवाली संबंधी खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? या ठिकाणी बरोबर उत्तर विचारलेले आहेत. करेक्टचा संदर्भ इथं बघितला तर कोणते असेल? इथं बघा, सामान्यतः त्याला तव्यावरील घाण असे म्हणतात. बरोबर आहे. ते सागरी पाण्यात आढळतं. चुकीचं आहे. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात. बरोबर आहे. ते झिग्मे माटेसी कुटुंबातील आहेत का? तर बरोबर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. अ, क आणि ड या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ. चला पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 61. कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? कॅनाबिस सॅटिवा, निकोटियाना टबॅकम, ओपियम पॉपी का मेंथा स्पिकाटा? याचा उल्लेख केला तर या ठिकाणी उत्तर असेल इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर 1 कॅनाबिस सॅटिवाचा उल्लेख याच्यामध्ये असेल. हा असेल कोणता या ठिकाणी? मारिजुआना हे अंमली पदार्थ आपल्याला तयार होताना दिसतो. हे लक्षात घेऊया. पुढचं बघा 62 या ठिकाणी. प्रो कॅरिओट मधील अनुवांशिक कोड मधील असणारा अँड फॉर्मिल मिथिओनिन यासाठी प्रारंभिक कोड कोणता यूज केला जातो? उत्तर असेल AUG. ऑप्शन नंबर 4 असेल क्वेश्चन नंबर 62 चा उल्लेख. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचं नियमन करतात? हार्मोनच्या संचाचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 1 असेल या ठिकाणी कोणता? FSH, LH सोबत पाहिले या ठिकाणी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे असणारे संदर्भ या ठिकाणी दिसतात आपल्याला. या संच हार्मोनचा संच या ठिकाणी आढळतो. क्वेश्चन नंबर 63 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख. चला क्वेश्चन नंबर 64 बघूया. मानवी जीनोम प्रकल्प 1990 चं मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणं, डीएनए मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे, नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन आणि औषधी शास्त्रात समावेश करणे, प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. कोणतं उत्तर असेल? ऑप्शन नंबर 2. फक्त अ आणि क असेल. ड नाहीये. क्लोनिंगचा संदर्भ याच्यामध्ये येत नाहीये. आणि डीएनए मधील असणाऱ्या 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट नव्हतं. ठीक आहे. क्वेश्चन 65 बघा. व्यावसायिक तंतूंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? लोकरीला पर्याय म्हणून डॅक्रॉन, टॅप्लॉन, पॉलिओक्रिलोनाइट्राइड का कॅप्रोलॅक्टम यापैकी कोणाचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला वापरताना दिसतोय? तर उत्तर असेल या ठिकाणी कोणता? पॉलिओक्रिलोनाइट्राइलचा असणारा संदर्भ याच्यामध्ये असेल. ऑप्शन नंबर 3 याच्यामध्ये असणार आहे. हे लक्षात घेऊया. क्वेश्चन 66 बघा. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? वेदनाशामक आणि ज्वरशामक. तर ते लक्षात घ्यायचं पॅरासिटामॉल. फक्त एवढंच असेल या ठिकाणी. ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर असणार आहे फक्त ड. पुढे पहा या ठिकाणी जोड्या लावा दिलेत आपल्याला. इथं बघा काय तिथं जोड्या लावाचा उल्लेख केला तर बघा इथं मोनोसॅकराइडचा उल्लेख केला तर तो काय आहे? तर तो आहे ग्लुकोज. दुसरा उल्लेख केला या ठिकाणी डायसॅकराइडचा उल्लेख केला तर
सुक्रोज आहे, ट्रायसॅकराइडचा उल्लेख केला तर रॅफिनोज आहे आणि पॉलिसॅकराइडचा उल्लेख केला तर तो स्टार्च आहे. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 चा उल्लेख असेल 67 नंबरच्या क्वेश्चनचा. 68 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश डॅश आहे याचा उल्लेख केला तर उत्तर असेल या ठिकाणी प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, एकास, दोनास, 3 असं त्याचं असणार प्रमाण आहे. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी हे बरोबर असणार आहे. त्याच्या असणारे समस्थानिकांचा उल्लेख इथं आपल्याला त्या नावांचा दिसतो, हे लक्षात घेऊया. चला क्वेश्चन नंबर 69 बघूया. काय, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत? लाकूड, बायोगॅस, भूऔष्णिक स्रोत का कोळशाचा उल्लेख या ठिकाणी? तर उत्तर असेल फक्त क, भूऔष्णिक स्रोत याच्यामध्ये येत नाही. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये असेल. आणि आता सायन्स मधला शेवटचा प्रश्न या ठिकाणी असेल, मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होताना आपल्याला दिसतोय? तर उत्तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी फक्त आयनिक बंध तयार होतोय. कशामध्ये? मॅग्नेशियम क्लोराईडचा असेल उत्तर ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ असेल या ठिकाणी. राजेश सरांनी दिलेले हे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बघितले. आता इथून पुढचे असणारे 15 क्वेश्चन्स आहेत आपले कशाशी संबंधित? तर पॉलिटीशी, आणि पुढचे असणारे असतील करंट अफेअरशी संबंधित. ठीक आहे, खाली योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता आणि मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता का? तर क्रिप्स प्रस्ताव हा फेटाळला होता. म्हणजे ज्या ठिकाणी क असेल ते चुकीचं असेल. ऑप्शन नंबर या ठिकाणी असेल 1 अ आणि ब बरोबर असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. क्रिप्स आणि कॅबिनेट मिशन दोघांना मिक्स करून दिलेलं आहे. ठीक आहे. आधुनिक संविधानवाद, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? लक्षात घ्यायचं 1787च्या कालखंडाच्या अनुषंगाने उत्तर असेल या ठिकाणी अमेरिका. आणि सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख केला तर मॅग्ना कार्टाचा संदर्भ या ठिकाणी येतो 1215चा. तिथं इंग्लंड असू शकला असतं, पण आता उत्तर आहे अमेरिकेचं. आधुनिक संविधानवादाचा उल्लेख या ठिकाणी दिसतोय. उत्तर ऑप्शन नंबर 1. पुढे बघूया काय, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेलं आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीसाठी पात्र असते का? यस. अमेरिकेमध्ये उल्लेख मूळ घटनेत नव्हता, पण नंतर आलेला आहे तो दुसऱ्या महायुद्धानंतर. तिथं एक व्यक्ती हा फक्त 2दाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, पण भारतामध्ये असं काही नाही. आणि कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र असणार नाही. चुकीचे. राज्यसभा नाहीये, लोकसभेचा उल्लेख करतो आपण 58a त्यातला उपकलम 3 चा उल्लेख केला तर हा असणारं विधान ब चुकीचे. उत्तर कुठला असेल या ठिकाणी? फक्त अ बरोबर असणार आहे. हे इथं लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. यस. क्वेश्चन नंबर 73 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. चला क्वेश्चन नंबर 74 बघूया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनाची तरतूद केलेली आहे? कंटिन्युअसली आपण सांगितलं होतं या ठिकाणी 243 ZD कोणासाठी? ZD असेल स्थानिक स्वराज्य संस्था, ZE कोणासाठी? नागरी स्वराज्य संस्थांसाठी असणारा नियोजन समिती. उत्तर असेल या ठिकाणी 74वी घटना दुरुस्ती कायद्याचा उल्लेख येतो. ऑप्शन नंबर 4 चा उल्लेख याच्यामध्ये असेल. ठीक आहे. चला बघा क्वेश्चन नंबर 75 चा संदर्भ या ठिकाणी बघूया आपण. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिच्या अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत. पहिलं, सुकाणू समिती राजेंद्र प्रसादांचा उल्लेख केला तर बरोबर आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केला तर बरोबर आहे. केंद्रीय अधिकार समिती असं कोणती समितीच नव्हती. त्या असणाऱ्या अनुषंगाने पाहिलं तर या ठिकाणी सेंट्रल पॉवर कमिटीचा उल्लेख याच्यामध्ये येऊ शकतो. तर इथं JB कृपलानींचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही, नेहरूंचा उल्लेख येतो. आणि मूलभूत हक्क उपसमितीचा उल्लेख नेहरूंचा संदर्भ नाही, कृपलानींचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण मांडतो. त्यामुळे काय, हे खालचे दोन्ही विधानं या ठिकाणी चुकीचे आहेत. उत्तर असेल चुकीचं ओळखायचं आपल्याला क आणि ड चुकीचं आहे. आणि या 15 प्रश्नामध्ये घटना निर्मितीवरती प्रश्नांची संख्या थोडी जास्त आहे, हे लक्षात घेऊ आपण. चला पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करताना आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. पुढचा, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाच्या सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात आणि लोकसभेच्या त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या
आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल का, हे चुकीचे. इथं राज्यसभेचा विशेष अधिकार आहे, कलम नंबर 67 चा संदर्भ येतो. क चुकीचा आहे, तर क चुकीचा असेल तर या ठिकाणी उल्लेख येतो बघ, सॉरी क चुकीचा आहे तर कुठला, तिसरा आणि दुसरं विधान ऑप्शन तर निघून गेला, त्याचं उत्तर असेल हे दोन्हीही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसतो, हे इथं लक्षात ठेवायचंय. उत्तर असेल उपराष्ट्र. निवडणुकांचा संदर्भ उपराष्ट्रपतींच्या पदाच्या अनुषंगाने येणारच होता, कारण का जगदीप धनकर यांच्या असणाऱ्या निवडणुकीचा उल्लेख चर्चेमध्ये होता. पुढे बघा, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. आणि मी तुम्हाला कंटिन्यू सांगत होतो, भाग नंबर 16 त्यातलं 330 पासून 334 पर्यंतचे मुद्दे रिझर्वेशनच्या अनुषंगाने आहेत, आणि त्यामध्ये बघितलं या ठिकाणी तर 331 आणि 333 चा उल्लेख अँग्लो इंडियनचा आहे, तर 335 याच्यामध्ये येतच नाहीये. काय अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे का नाहीये. 333 शी निगडीत आहे, अ चुकला तर ज्या ज्या ठिकाणी अ आहे तो संदर्भ याच्यामध्ये आपल्याला चुकीचा दिसतोय. म्हणजे 2 तर ऑप्शन निघून गेले या ठिकाणी. ओके, अयोग्य निवडायचे. अयोग्य निवडायचे म्हणजेच काय, या ठिकाणी जिथं अ नाही तो काढून टाकायचं. म्हणजे काय, इथं बघितलं तर या ठिकाणी संपलंच की उत्तर, उत्तरच भेटलं आपल्याला. इथं कुठला अयोग्य, फक्त एकच दिसतोय का. इथं बघितलं तर सगळेच बरोबर म्हणल्यानंतर सगळे चुकीचे असं होऊ शकत नाही या ठिकाणी. का, कारण का ब आणि क यांचा उल्लेख. बरं तरी पण बघूया आपण, ठीक आहे. उत्तर तर आपण इलिमिनेशन पद्धतीने वापरू शकतोच. अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभाच्या पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील का, तर बरोबर आहे. आणि दर 3 वर्षांच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व 3 वर्षांच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील का. यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे ब आणि क बरोबर आहे, तर अ चुकीचं आहे, हे तर लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 78 बघूया. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे. संघराज्य व त्याच्या राज्य क्षेत्राशी संबंधित मुद्दा या ठिकाणी येतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, फक्त अ याच्यामध्ये असणार आहे. बाकीचे मुद्दे तर याच्यामध्ये भाग 1 मध्ये येत नाही, कारण भाग 1 मध्ये राज्यांचीच माहिती आपल्याला या ठिकाणी देताना दिसतात. पुढे काय, भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखायचे. आणि मी तुम्हाला नामायन सिमियार गो कर्नाटका तो मुद्दा इतका व्यवस्थित सांगितलेला आहे, सगळे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये नागालँड आहे, आसाम आहे, मणिपूर आहे, सिक्कीम आहे, मिझोराम आहे, नागालँड आहे, त्रिपुरा आणि झारखंड नाहीये. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. यस, चला क्वेश्चन नंबर 80 बघूया. या ठिकाणी काय तो मुद्दा येतो बघा. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. उत्तर आहे गुजरातमध्ये. काही सोर्सेस मध्ये तुम्हाला आंध्र प्रदेश वगैरे दिसेल, पण ते नाहीये. उत्तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी गुजरातचा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. क्वेश्चन नंबर 80 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख याच्यामध्ये असेल. ठीक आहे, यस, एकच मिनिट. क्वेश्चन 80 पर्यंतचे मुद्दे आपण बघितले. राहिलेला असणार 20 क्वेश्चन या ठिकाणी बघूया आपण. चला
चला पुढे पाहूया आपण. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 81 चा उल्लेख आहे. आता आपण बघितलं या ठिकाणी स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्पस 1982 मध्ये कुठं गुजरातमध्ये आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना दिसलं होतं, हे तर लक्षात घेऊया. पुढे बघा, बी पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सभागृह समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती का सर्वोच्च न्यायालयाबाबतची असणारी तदर्थ समिती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी ते अध्यक्ष होते मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समितीचे आणि नागरिकत्वाबाबतच्या असणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4, फक्त ब आणि क इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कायदा भले 2005 चा आहे, पण प्रत्यक्ष स्थापना झाली होती 2007 ला. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, पुढे बघूया काय. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? कॉमन आहे, 2012 या वर्षी लागू झालेला होता. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा करण्यात आली होती? कायदा 90 चा जरी असला तरी प्रत्यक्ष स्थापना 92 ची आहे. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख इथे लक्षात घेऊया. पुढे बघा, खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहे? राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडीचा उल्लेख असेल तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा उल्लेख केला तर इथं 22 जुलैचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. त्यामुळे हा उल्लेख या ठिकाणी अ चा याच्यामध्ये असणार नाहीये. उत्तर असेल फक्त ब, क आणि ड चा उल्लेख असेल. 85 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 हा संदर्भ असेल. ठीक आहे, चला आता करंटचे असणारे 15 क्वेश्चन या ठिकाणी शेवटच्या फेज मध्ये राहतात. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. बघा, 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे का? बरोबर आहे. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील का? बरोबर आहे. या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे का? तर यस. म्हणजे काय, सर्व विधाने बरोबर आहेत हा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. क्वेश्चन नंबर 86. 87 पहा याच्यामध्ये काय, खाली योग्य विधान ओळखा. योग्य विधान ओळखायचे. आता ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड मध्ये सामील झाला. INS विक्रांत INS I-1 ही भारतीय नौदल सेवेतील असणारी एक विमानवाहू नौका आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचं पहिलंच जहाज आहे. तर लक्षात घ्यायचं याचे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. 88 पहा, भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही? भूषण गवईंच्या बाबतीचा असणारा उल्लेख या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय बघा, त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी आहे का? आहे. त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली आहे का? आहे. जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली का? तर नाहीये. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असेल. आणि त्यांना मे 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली का? तर यस, बरोबर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. चुकीचं कोणतं आहे? तिसरं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? बघा, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी आवेदन पत्र दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आले होते का? तर बरोबर आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये प्रदान केलाय का? यस, बरोबर आहे. आणि जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 पासून देण्यात येतोय का? चुकीचं आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 फक्त अ आणि ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. 90 बघा, जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांचे रँकिंग चढत्या क्रमाने लावा. ओके, जागतिक शांतता निर्देशांकाचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. बघा, सगळ्यात पहिला उल्लेख येतो या ठिकाणी आइसलँडचा, नंबर 2 ला या ठिकाणी आयर्लंडचा, नंबर 3 ला येतो ऑस्ट्रियाचा आणि सगळ्यात जास्त शेवटी आहे न्यूझीलंडचा. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असेल जागतिक शांतता निर्देशांकानुसार. आता या ठिकाणी उल्लेख केला जातोय कोणाचा? गुकेश डी यांचा असणारा संदर्भ आहे. सर्वोत्कृष्ट
बुद्धिबळपट्टूंपैकी एक आहे, त्यांची कामगिरी कशी आहे आणि योग्य कथनं ओळखायचे आपल्याला. 2024 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं का? बरोबर आहे. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवलं का? बरोबर आहे. 2024 मध्ये बुडापेस्ट या ठिकाणी झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलं का? तर तेही बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर असणार आहे. डी गुकेश यांच्याबद्दलचा मुद्दा इथं असणार आहे. चला 92 नंबरचा क्वेश्चन बघूया. या ठिकाणी भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो. तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू झाली. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त ब आणि क बरोबर आहे. क्वेश्चन 93 बघा. जोड्या लावा. ब्रिक्स शिखर परिषदेचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे. उत्तर बघा. 16वी ब्रिक्स परिषद पाहिलं तर या ठिकाणी झाली होती आता कझानमध्ये. 15व्या ब्रिक्स परिषदेचा उल्लेख केला तर तो होतो जोहान्सबर्ग मध्ये. 14व्या ब्रिक्स परिषदेचा उल्लेख केला तर तो बीजिंग मध्ये. आणि 13वी झाली होती या ठिकाणी नवी दिल्लीच्या अंतर्गत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ ब्रिक्स वरती याच्या अगोदर सुद्धा खूप जोड्या लावा विचारलेल्या आहेत राज्यसेवेनं. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळते? कोणती वस्तू मोफत मिळते? तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद का ज्वारी? तर सगळेच्या सगळे असणाऱ्या वस्तू या ठिकाणी मोफत मिळतात, हे इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. पुढं भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधानं आपल्याला ओळखायची आहेत. योग्य विधानं. ही योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केली का? बरोबर आहे. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली का? बरोबर आहे. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र व आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडवण्यासाठी बनलेली आहे का? बरोबर आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली का? तर चुकीचे आहे. उत्तर काय असेल? 95चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांचा उल्लेख 15 नोव्हेंबर ह्या दिवसाचा संदर्भ गाजतो, हे लक्षात घेऊया आपण. बघा पुढं 96. मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? तर ते विजय आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस या ठिकाणी जिंकलेले आहे. सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. कोणत्या नद्यांच्या पाण्याचा उल्लेख येतो? सतलज, बियास आणि रावी. हे उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 इथं बरोबर दिसणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे? गिलोटीनच्या अर्थाचा उल्लेख केला तर उत्तर असेल अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणं. म्हणजे काय? फक्त ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 याच्यामध्ये बरोबर आहे. पुढे पहा. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? कोणकोणते लिहिले त्या ठिकाणी? बघा. रातवा लिहिलाय, पाखरमाया लिहिलंय, चकवा चांदणे लिहिलंय, फुलवंती लिहिलेलं नाहीये, थोडं जंगलाचा पाऊस पण लिहिलेला नाहीये. म्हणजे उत्तर असेल फक्त अ, ब आणि क बरोबर असणार आहे. पुढे पहा. 100वा क्वेश्चन या ठिकाणी शेवटचं. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलंय? तर ते उद्घाटन केलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. आपली एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज यूपीएससी एमपीएससी साठी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे मुद्दे स्टार्ट इथूनच करायचे आहेत. आणि यूपीएससी एमपीएससी साठीची आपली इंटिग्रेटेड बॅच प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठीची अवेलेबल आहे. ऑप्शनलची सुद्धा बॅच अवेलेबल आहे. आय होप तुम्ही या असणाऱ्या संभाव्य उत्तर तालिकांच्या माध्यमातून स्वतःला चेक कराल, ज्याप्रमाणे या 100 क्वेश्चन पैकी आपण कितीपर्यंत जातोय, मागच्या असणाऱ्या मेरिट पर्यंत जातोय का? 117चं मेरिट या ठिकाणी आपल्याला लागताना दिसलं होतं. तर त्याच्या प्लस आपल्याला हा स्कोर येतोय का, त्याच्या आसपास येतोय का, हे चेक करा. आणि सर्वांना मेन्स साठी खूप खूप शुभेच्छा. आणि मेन्स साठी आपल्याला या ठिकाणी ऑप्शनल पीएसआयआर आणि जिओग्राफी हे दोन्ही ऑप्शनल आपल्याकडे आहे. तर तुम्ही याची चौकशी करू शकता. आपल्या असणार खाली जी स्ट्रीप चालू आहे त्याच्यावरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून साधू शकता. ठीक आहे. सेशन आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या याच चॅनलवरती आपण यूपीएससीचे झालेले मेन्सचे पेपर सुद्धा डिस्कस केलेले आहेत. एसए पासून सगळे जीएस ऑप्शनल आपण डिस्कस केलेले आहेत. तर तुम्ही ते असणारे क्वेश्चन्स व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे. थँक्यू.